नमस्कार मंडळी, महासंवाद मराठीमध्ये स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणूक लागलेली आहे आणि मान तालुक्यामध्ये पळशी गणामध्ये पहिला अर्ज जो आहे तो ढाकणी गावचे सुपुत्र प्रवीण ओंबासे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. त्यांची काय भूमिका आहे, का अर्ज दाखल घेतला आणि कशासाठी ही निवडणूक लढवतात हे सगळं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. प्रथम त्यांचं अभिनंदन करूया की त्यांनी खरं तर पहिला अर्ज दाखल केलाय, कारण उद्या आणि परवा जे प्रस्थापित पक्ष आहेत भाजप राष्ट्रवादी ह्या सगळ्यांचेच अर्ज असतील, मात्र पहिली प्रोसेस त्यांनी केलेली आहे. दादा काय सांगताल, का हा निवडणूक लढवताय, का अर्ज दाखल केला? पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांची सेवा करणं, गेली अनेक वर्ष मी सामाजिक काम करतोय. सामाजिक काम करत असताना कुठेतरी आपल्या हातामध्ये एखादं पद असलं तर त्या पदाच्या माध्यमातून लोकांची सेवा करणं, त्या पदामधून पंचायत समिती सदस्य म्हणजे ग्रामीण भागातला जो विकास असतोय, कॉन्क्रीटकरण रस्ता असेल, हातपंप असेल, विजेचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न छोटे छोटे मोठे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी मी निवडणूक लढवणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी पक्षाकडे इच्छुक मागणी केलेली आहे. मला या स्पर्शिकानातून संधी मिळावी, परंतु पक्षानं जर उमेदवारी दिली तर पक्षासोबत राहून पूर्ण ताकदीने मी निवडणूक लढवणार आहे. जरी पक्षानं माझा विचार नाही केला तर मी लोकांच्या जीवावरती अपक्ष निवडणूक ही लढवणार आहे आणि जिंकणार सुद्धा आहे. काय सांगताल, तुमच्यासोबत यंग टीम आहे, दामणी, ढाकणी, पळशी किंवा पिंपरी या भागातले तुमचे चांगले फळीत आहेत. गेले अनेक वर्ष मी या ठिकाणी काम करत असताना पळशी असेल, दिवड असेल, दिडवागवाडी असेल, ढाकणी असेल, नरवटवाडी असेल, वाकी असेल, धामणी, पिंपरी, मनकरवाडी असेल, जाशी असेल, या गावामध्ये माझा दांडगा जनसंपर्क आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातून येऊन एक निवडणूक लढवतोय. जास्त काय माझ्याकडे पैसे वगैरे द्यायला लोकांना नाहीत, परंतु लोकांचा विकास करेल हा विश्वास 100% देईल. ह्याच्यापेक्षा मी काय देऊ शकत नाही. लोकांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून माझं व्हिजन लोकांपर्यंत सांगून मी या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी आलो. तर पंचायत समिती सदस्याचं काम असतं छोटे मोठे घरकुल, शौचालय, रस्ते, मराठी शाळा असेल किंवा इकडं तहसीलदार रेशनिंगचे अगदी छोटी छोटी कामं कामं काय असतात. 50 लाख 2 कोटीची कामं नसतात. ही कसं प्लॅनिंग राहणार एवढ्या सगळ्या 5-6 ज्या लोकांना घरकुल वगैरे नाहीत, मी अनेक वर्ष आमच्या गावामध्ये असेल, शेजारच्या गावामध्ये असेल, घरकुल नाही, त्यांना घरकुल उपलब्ध पंचायत समितीच्या माध्यमातून करून देतोय. आणि अजून जास्त प्रमाणात या पदाच्या माध्यमातून जेवढ्या लोकांनी बेघर आहेत त्यांना घर देण्याचं काम मी निश्चित करेल. जर मला ह्या लोकांनी विश्वास दिला आणि निवडून दिलं तर 100% मी बेघरांना घर देईल हा विश्वास देतो. 5-6 गाव आहेत ना तुमच्या गावातले, इथले अधिकारी किंवा पोलीस भरपूर झालेत, मात्र इथली जी मुलं आहेत ना त्यांना पुणे, दहिवडी किंवा सातारा, कराड इथं लायब्ररीला जावं लागतं. मग मेस आली, खर्च वाढतोय त्यांचा. अशा मुलांसाठी काय योजना वगैरे असणार किंवा काय प्लॅनिंग? गेले अनेक वर्ष हा मान तालुका दुष्काळ म्हणून या भागात परिचित आहे. इथल्या लोकांच्या रक्तामध्ये संघर्ष करणं हे आहे आणि या संघर्षातून इथले अनेक विद्यार्थी देशसेवा करणे, आर्मी असेल, UPSC असेल, MPSC असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पोलीस असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. इथल्या लोकांच्या, इथल्या विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष करण्याची ताकद आहे. आपल्या जिद्दीवरती, आपल्या कष्टावरती इथले लोक आपलं यश संपादन करतात. परंतु इथं मोठी एखादी लायब्ररी नाही. आता आमच्या गावामध्ये 2 लायब्ररी आम्ही चालू केलेल्या आहेत. भरपूर विद्यार्थी या ठिकाणी माझ्यासोबत आले, तिथं अभ्यास करणारे आहेत. अनेक विद्यार्थी आमच्या गावामधून 10 वर्षाला 20 ते 25 जण पोलीस भरती असेल, आर्मी, आत्ताच पाठीमागं 3-4 विद्यार्थी आमच्या गावात आर्मीमध्ये सिलेक्शन झालं. असंच लोकांची, विद्यार्थ्यांची लायब्ररी करून, वाचनालय उपलब्ध करू असा शब्द देतो ना तुमच्या माध्यमातून विनंती करतो. मित्रांनो, हे होते ढाकणी गावचे सुपुत्र प्रवीण ओंबासे. यांच्यासोबत आपण संवाद साधला आणि त्यांनी खरं तर पंचायत समिती पळशी गणासाठी पहिला अर्ज दाखल केलेला आहे. त्यांचं विजन आणि हे करणार आहे आपण. लवकर त्यांचे एक 5-6 दिवसानंतर ज्यावेळेस चिन्ह मिळेल त्यानंतर त्यांची एक सविस्तर मुलाखत आपण ते घेणार आहोत की त्यांचं विजन काय किंवा विकासाचे मुद्दे काय हे सगळं जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपण महासंवाद मराठी या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.